आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। मराठी चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। पुढील 1.5 महिन्यात समिती अहवाल सादर करणार आहे। तर मल्टीप्लेक्समध्ये शो मिळावे यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता मराठी चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुढील 1.5 महिन्यात समिती अहवाल सादर करणार आहे। तर मल्टीप्लेक्समध्ये शो मिळावेत यासाठी शासन आता सकारात्मक आहे। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहतोय। मराठी चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। काय अधिक माहिती मिळते? निश्चितपणे याच मुद्द्याला घेऊन मागील काही दिवसांमध्ये मनसे आणि ठाकरेगड वगैरे आक्रमण करताना पाहायला मिळतं। मराठी सिनेमाला पुढेही मल्टीप्लेक्स मध्ये मिळत नाहीये, शो मिळत नाहीये। यामुळे कुठेतरी जे पॉलिटिकल राजकीय वातावरण होतं ते तापलं होतं आणि त्याच दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक बोलवली होती। त्या बैठकीला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये शो मिळवण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भात एक समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती 1.5 महिन्याचा अभ्यास करणार आहे आणि त्यानंतर शासनाला जो आहे तो अहवाल सादर करणार आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे आता मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।